नमस्कार. एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी. 2024 सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ठरणार गोल्डन इयर. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका. देशभरातील कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खरे तर गेल्या काही दिवसापासून आता प्रसार माध्यमामध्ये 8व्या वेतन आयोगाबाबत मोठ्या चर्चा पाहायला मिळत आहे. आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आता केंद्रातील सरकार 8वा वेतन आयोग लागू करणार असे बोलले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार देशातील जवळपास 48.67 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 67.95 लाख पेन्शनधारकांसाठी 8वा वेतन आयोग लागू केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे संबंधित सरकारी नोकरदार मंडळीला देखील आता आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारच्या माध्यमातून यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे वाटत आहे. खरे तर याआधी देखील असाच एक फंडा वापरण्यात आला होता. 2013मध्ये तत्कालीन UPA सरकारने 2014मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवीन वेतन आयोग अर्थातच 7वा वेतन आयोग लागू करण्यासाठी समिती स्थापन केली होती. आता पुढल्या वर्षी देखील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. आता अशा परिस्थितीत सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सरकार 8वा वेतन आयोग लागू करू शकते का, अशा चर्चा आता सध्या जोर धरू लागल्या आहेत. खरे तर मागील वेतन आयोगाचा विचार केला तर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केला जातो. 2016मध्ये 7वा वेतन आयोग लागू झाला असल्यामुळे आता 2026मध्ये नवीन 8वा वेतन आयोग लागू होऊ शकतो अशी शक्यता आहे. मात्र यासाठी 2024मध्येच समितीची स्थापना होणे आवश्यक आहे. परिणामी आता प्रसारमाध्यमामध्ये नवीन वेतन आयोगाबाबत मोठ्या चर्चाही रंगल्या आहेत. अशातच आता याबाबत मोदी सरकारने आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे. चौधरी यांनी सध्या स्थितीला मोदी सरकारकडे नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचेही स्पष्ट केले आहे. एवढेच नाही तर वित्त विभागाचे सचिव TV सोमनाथन यांनी देखील या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता सरकार लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग लागू करण्याबाबत कुठलाच विचार करत नाही आणि सध्या स्थितीला नवीन वेतन आयोगाबाबत कोणताच प्रस्ताव शासन दरबारी विचाराधीन नसल्याचेही सोमनाथन यांनी स्पष्ट केले आहे. पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या. नमस्कार.